चला तर मग मंडळी, उन्हाळा म्हटलं की आपण पालेभाज्याकडे दुर्लक्ष करतो. पण मला आज अशी रसरशीत मेथीची भाजी मिळाली. मेथीची भाजी पाहून मन आनंदी झालं. आता या मेथीचा साधी भाजी किंवा मेथीचा साधा पराठा करायचा नाही. मुलं पालेभाज्या खायला कुरकुर करतात. आज आपण अशी रेसिपी बनवणार आहे, मुलं काय मोठेही ताव मारतील. बघा, या ठिकाणी मी मेथी निवडून आणि स्वच्छ धुतली आणि मिक्सरला फिरवून घेतली. उन्हाळ्यामध्ये मेथी लवकर कोमेजते, पण ही मेथीची भाजी एकदम फ्रेश आहे. ही मेथीची भाजी मिक्सरला फिरवल्यामुळे मुले मेथीची भाजी निवडून बाजूला टाकू शकत नाही. पाणी न वापरता थोडी थोडी करत सर्व मेथीची भाजी मिक्सरला छान फिरवून घेऊ. छान असा बारीक केलेला पेस्ट एका साईडला ठेवून देऊ. मेथीची भाजी कोणत्याही सीझनमध्ये मिळो, पण खायची इच्छा होतेच ना. त्यात हिरवीगार मेथी म्हटलं तर तुम्हीही सोडणार नाही. आता या ठिकाणी मी एक कोपर घेतला. कोपरमध्ये 2 कटोरी गव्हाचे पीठ घेतले. या ठिकाणी अर्धा चम्मच इतके ज्वारीचे पीठ वापरले. त्यामुळे पदार्थ पचण्यास हलका राहतो. सोबतच मी या ठिकाणी 2 चम्मच इतके बेसन वापरले. बेसन हे बाइंडिंगचे काम करते. आपला पदार्थ संपेपर्यंत खुसखुशीत राहतो. या ठिकाणी मी धनिया पावडर आणि जिरा पावडर टाकली. सोबतच चवीप्रमाणे चटणी, मीठ, हळद आणि लसण जिऱ्याचा पेस्ट. या ठिकाणी मी थोडे तीळ वापरले. तीळ वापरल्यामुळे रेसिपी आपली महागड्या हॉटेलपेक्षाही कमी दिसत नाही. मेथीच्या भाजीत लोह असते आणि तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असते. वरतून थोडा हिरवा सांबार टाकला. सर्व मिश्रण हाताने छान मिक्स केले. त्यामध्ये मिक्सरला फिरवलेला पेस्ट घालून छान असा मऊ गोळा मळून घेतला. या ठिकाणी मी पाणी वापरले नाही. तेवढ्या सारणामध्ये माझा उंडा भिजवून तयार झाला. जर तुम्हाला पाण्याची थोडी गरज भासल्यास तुम्ही थोडे पाणी वापरू शकता. या पिठाला 10 मिनिटे विश्रांती देऊ. आता वळूया आपल्या रेसिपीच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. मी इथे मध्यम आकाराचे ताजे बटाटे घेतलेले आहे. बटाटे छान कट करून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले. मेथीचा तो हलका कडूपणा आणि बटाट्याचा मऊपणा जेव्हा एकत्र येतो, तेव्हा जी चव लागते ना, त्याला तोड नाही. आता या ठिकाणी मी स्वच्छ धुतलेले बटाटे दुसऱ्या एका जाड बुडाच्या गंजात टाकून स्वच्छ पाणी टाकले. बटाटे उकडताना त्यात थोडं मीठ टाका, म्हणजेच बटाट्यामध्ये आतपर्यंत चव उतरते. तर या ठिकाणी बटाटे छान उकडू देऊ. उकडलेले बटाटे थंड करून छान सोलून घेऊ. बटाटा ऊर्जेचा स्रोत आहे. हा नाश्ता केल्यामुळे दिवसभर उत्साह टिकून राहतो. उकडलेले बटाटे छान खिसून घेतल्यामुळे त्यामध्ये गुठळ्या राहणार नाही. काही बटाटे मी खिसून घेतले. मऊ असा पेस्ट तयार केला. असं मऊ सारण असलं तर रेसिपी एकदम बेस्ट तयार होणार. आता या ठिकाणी मी गॅस पेटवला. गॅसवर कढई ठेवली. त्यामध्ये मी शेंगदाण्याचं तेल टाकलं. जिरं, मोहरी, तीळ तडतडले. खरंच तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चवीप्रमाणे चटणी, मीठ, हळद. हा पदार्थ मी माझ्या लहान मुलासाठी बनवत आहे. थोडा लसणाचा पेस्ट टाकून मंद आचेवर छान परतून घेतले. आपलं बटाट्याचं सारण किती सॉफ्ट आणि एकजीव झालेलं आहे. सर्व खिसलेला बटाटा त्यामध्ये टाकून छान असे मिक्स केले. सुगंध असा सुटला की मुलगा म्हणाला, आत्ताच खायला दे. पण खरी मजा तर रेसिपी तयार झाल्यावर असते. छान असं 2 मिनिटं आरतून परतून होऊ दिलं आणि वरतून हिरवागार सांबार टाकला. 10 मिनिटांनंतर आपला तयार केलेला उंडा छान असा सॉफ्ट झाला. छान अशी छोटी छोटी पोळीप्रमाणे लाटली. उन्हाळ्यामध्ये भूक कमी लागते, पण बटाट्याची सारण भरलेली कमी तेलातली रेसिपी असली तर कोणीही नाही म्हणणार नाही. ज्याप्रमाणे होळीला पुरणाच्या पोळीचा मान आहे, त्याप्रमाणेच सर्व सारण भरून घेऊ पुरणाच्या पोळीवानी आणि मोदकासारखं वरचा उंडा काढून घेऊ आणि हलक्या हाताने प्रेस करू आणि छान असा हलक्या हाताने लाटून घेऊ. असं मऊ सारण असलं तर हा सरप्राईज पराठा लाटताना मऊ आणि मुलायम राहणार आणि सोबतच तीळ सुद्धा वरपर्यंत दिसणार. त्याचसोबत कडेपर्यंत सारण व्यवस्थित पसरते. तवा तापला. तव्यावर हा पराठा छान आरतून परतून शेकून घेतला. उन्हाळा असल्यामुळे तेलकट खायची इच्छा होत नाही, त्यामुळे एकदम कमी तेलामध्येच हा पराठा शेकून घेतला. खरपूस होईपर्यंत छान मंद आचेवर शेकून घेतला. हा गरमागरम पराठा आणि सोबतीला टोमॅटो चटणी, वरतून टाकलेले तीळ रेसिपीला क्रंच आणि टेक्स्चर देते. त्यामुळे खूप खुसखुशीत लागतो. मेथीची भाजी म्हटलं तर मुले लांब पडतात, त्यात बटाटा म्हटलं तर मुले आवडीने खातात. टोमॅटो चटणी सोबत
हिरवागार क्रंची बाइंडिंग आलू पराठा. ही रेसिपी पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. तुम्हीही ही रेसिपी नक्की करून पहा. स्वस्त रहा, खात रहा.